तर आता असं वाटायला लागलं होतं की एखाद्या वेळेस ते हायकोर्टात चाललं असतं तर हायकोर्टाने तरी आतापर्यंत काहीतरी त्याच्यावर निकाल केलं दिला असतं. सत्ता संघर्षाच्या प्रकरणात शेवट काय झाला बरोबर. म्हणजे आतापर्यंत निकाल आलाच नाही. त्यामुळे तो विषय आता औचित्यहीन झाला आहे आणि अकॅडमिक राहिलेला आहे. फायदा आता असा असेल की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अजून त्यांचे त्यांचे पद शाबूत आहेत. पण तुम्ही बघितलं असेल शरद पवार सुप्रिया सुळे स्वतः जातीयतेने लक्ष घालत होते. तसं शिवसेनेच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत तसं दिसलं नाही जरी त्यांचे लोक येत होते. पण एक आपण अपेक्षा करूयात की किमान पुढच्या टर्म पर्यंत तरी तो निर्णय येईल. तर नाही तो तो जेव्हा नक्कीच येईल म्हणजे 5 वर्ष तर लागणार नाही. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या खटल्याची अजूनही प्रतीक्षा आहे. या संपूर्ण कार्यकाळामध्ये तब्बल 3 सरन्यायाधीश येऊन गेले, पण खटल्याचा अंतिम निकाल काही लागलेला नाहीये. आधी न्यायमूर्ती रमण्णा, मग न्यायमूर्ती लळित आणि मग न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. काल परवा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे पण निवृत्त झाले. जवळपास 2 वर्षांचा कार्यकाळ त्यांना लाभला. खूप कमी सरन्यायाधीशांना हा इतका मोठा कार्यकाळ लाभतो. या कार्यकाळामध्ये धनंजय चंद्रचूड यांनी तब्बल 94 निकाल दिले आणि हे निकाल याच कार्यकाळामध्ये त्यांच्या आधीच्या लोकांनी जे दिलेले होते निकाल त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठा आकडा आहे. पण आकडा मोठा असला तरी महत्वाचे खटले मात्र अनुत्तरित राहिलेले आहेत. महाराष्ट्राचा खटला, स्वतः धनंजय चंद्रचूड हे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यामुळं जाता जाता तरी ते किमान या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील अशी एक आशा होती. पण ती केवळ आशाच ठरलेली आहे. स्वतः निवृत्त होताना धनंजय चंद्रचूड यांचं विधान आहे की माझ्या मनामध्ये अस्वस्थता आहे की माझ्या कारकिर्दीचं लोक मूल्यमापन कसे करतील. हे मूल्यमापन आता तुम्हाला करायचं आहे, कारण हा खटला अनुत्तरित राहिलेला आहे. 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ताशेरे तर आपण खूप ऐकले, राज्यपालांच्या निर्णयावरती, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरती. पण ते आले, त्यांनी ताशेरे ओढले आणि मग ते निघून गेले. अशा 3 वाक्यांमध्ये धनंजय चंद्रचूड यांची कारकीर्द लिहावी लागेल का, अशी पण एक परिस्थिती आहे. कारण हा खटला काही पूर्ण होऊ शकलेला नाही. आता साहजिक आहे, विधानसभा निवडणूक एकीकडे सुरू आहे, नवीन आमदार निवडून येणार आहेत आणि मग या सगळ्या खटल्याची नेमकी व्यवहार्यता काय उरते. जरी अपात्रतेचा विषय आता व्यावहारिकदृष्ट्या केवळ पुस्तकासाठी उरलेला असला तरी पक्ष आणि चिन्हाबद्दलचा निर्णय मात्र अजूनही त्याचं महत्व टिकवून आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की भविष्यात जेव्हा केव्हा निर्णय येईल, शिवसेना कुणाची, राष्ट्रवादी कुणाची, तेव्हा पुन्हा ही सगळी समीकरणं जी आहेत ती फिरणार आहेत आणि तो निर्णय नेमका कधी येईल, आता जे नवीन सरन्यायाधीश येत आहेत त्यांचा या खटल्याच्या सगळ्या भवितव्यावरती नेमका कसा परिणाम होईल, खूप गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. पण ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. माझ्यासोबत सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आता माझ्यासोबत आहेत. सिद्धार्थजी, जून 2022 मध्ये हा खटला सुरू झाला होता. आपण सगळे त्याच्या संदर्भातले अपडेट्स रोज बघत होतो, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत होतो. तुम्हाला असं वाटलं होतं का की ही वेळ, हा दिवस पण येईल की धनंजय चंद्रचूड पण रिटायर होतील, पण तोपर्यंत खटल्याचा निकाल लागलेला नसेल आणि आपण त्यांच्या निवृत्तीची चर्चा करतोय, पण खटल्यावरचा अंतिम निकाल आपल्यापर्यंत अजूनही आलेला नाहीये? बघा प्रशांतजी, सरन्यायाधीशांच्याच खंडपीठाने घटनापीठाने मे 2023 मध्ये सत्ता संघर्षावर निकाल दिला सुभाष देसाई मॅटरमध्ये. तर त्याच्यात त्यांनी निकाल काय दिला की राज्यपालांनी चुकीचं केलं होतं उद्धव ठाकरेंना बोलून मेजॉरिटी प्रूव्ह करायला. पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं राज्यपालांसमोर काहीच पर्याय नव्हता आणि त्यांनी जो कोण त्यांच्या समोर गेला नंबर्स घेऊन त्यांना त्यांना शपथविधीसाठी बोलवावं लागलं. तर त्यावेळेस जेव्हा त्यांनी नार्वेकरांना निर्देश दिले की हे जे आमदार अपात्रता प्रकरण, त्यावेळेस आमदार अपात्रता प्रकरण हे नार्वेकरांसमोर होतच, 1 वर्षापासून होतं. मे 2023 मध्ये त्यांना निर्देश देण्यात आले की तुम्ही रिझनेबल पिरियड ऑफ टाइम मध्ये याचा निकाल द्या आणि सांगण्यात पण आलं की जर तुम्ही वेळेत निकाल दिला नाही तर याचं औचित्य म्हणजे औचित्यहीनच होऊन जाईल हे. कारण विधानसभेचा कार्यकाळ संपेल किंवा जर विधानसभा त्याच्या आत भंग झाली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आता नार्वेकरांनी तसा निकाल दिला जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी संबंधीचं. तर मे 2023 मध्येच वाटत होतं की आता सरन्यायाधीश नोव्हेंबर 2024 मध्ये रिटायर होणार आहेत तर त्याच्या आत ते नक्कीच निकाल देतील.
नार्वेकरांच्या निकालाला थोडा विलंब लागला, पण नार्वेकरांनी पण निकाल देऊन आता 7-8 महिने झालेले आहेत, 9 महिने जवळजवळ नाही झालेले नाही, आहेत. पण नार्वेकरांना त्या डेडलाईनची आठवण करून देणारं कोणीतरी होतं. स्वतः सरन्यायाधीश त्यांना डेडलाईनची आठवण करून देत होते. हो, पण सरन्यायाधीशांच्या डेडलाईनचं काय? ती डेडलाईन त्यांना कोण आठवण करून देणार? कारण तुम्ही जसं सांगत होतात की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ तारखावर तारखा पडत गेल्या. एकही दिवस कामकाज झालं नाही. एकही दिवस नाही. पूर्ण बघा, पूर्णपणे अपेक्षा हीच होती की, आणि त्याच्यानंतर जेव्हा सरन्यायाधीशांनी केलं की शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचं आमदार अपात्रता प्रकरण टॅग केलं, आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे गोगावले आणि अनिल भाईदास पाटलांमार्फत हायकोर्टात गेले होते, आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सुप्रीम कोर्टात आले होते, तर त्याच्यावर पण सरन्यायाधीश म्हणले की मी जेव्हा अंतिम निर्णय देईल तेव्हा मी ठरवेल, त्यावेळेस मेंटेनेबिलिटी म्हणजे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल. तो अंतिम निर्णय तर कधी आलाच नाही. तर आता असं वाटायला लागलं होतं की एखाद्या वेळेस ते हायकोर्टात चाललं असतं तर हायकोर्टाने तरी आतापर्यंत काहीतरी त्याच्यावर निकाल केलं दिला असतं. असता. नाही आणि पण शेवटचे 6 आठवडे. सिद्धार्थजी, नाही या सगळ्या म्हणजे विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचं मत काय आहे ते आपल्याला एका, मला वाटतं मार्च मधल्या सुनावणीत कळालेलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की वरकरणी अध्यक्षांचा जो निकाल आहे तो आमच्या निकालाच्या विरोधातला वाटतोय, म्हणजे आमच्या निकालातली जी तत्व आहेत त्याच्या विरोधात हा निकाल वाटतोय असं त्यांनी सुनावणीच्या दरम्यान म्हटलेलं होतं. अर्थात सुनावणीच्या दरम्यान जे काही म्हणतात ते त्याला कायदेशीर दृष्ट्या तितकं महत्व नसतं. निकालामध्ये ते काय लिहितायत ह्याला महत्व असतं. पण तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की कदाचित त्यांना असं म्हणायचंय की अध्यक्षांचा निकाल जो आहे तो आम्ही सांगितल्याप्रमाणे नाहीये, त्याच्यानंतर पुढे काहीच नाही. बघा प्रशांतजी, मौखिक टिप्पण्या, ओरल ऑब्झर्वेशन खूप होत असतात कोर्टात. सत्ता संघर्षाच्या प्रकरणात पण राज्यपालांवर ताशेरे, मग सगळ्यांना वाटलं की आता काहीतरी निकाल वेगळा लागेल. याच्यात पण असं, तर ओरल ऑब्झर्वेशनवर आपण जाऊ नये. ओरल ऑब्झर्वेशन जरी त्यांनी केले पण शेवट काय झालं बरोबर. म्हणजे आतापर्यंत निकाल आलाच नाही. त्यामुळे तो विषय आता औचित्यहीन झाला आहे आणि अकॅडमिक राहिलेला आहे. आता पक्ष आणि चिन्हाचं जे प्रकरण आहे ते फेब्रुवारी 2023 पासून सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर आहे. इलेक्शन कमिशनच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह, त्याच्यात ऑगस्ट 2023 नंतर म्हणजे जवळजवळ आता 1.25 वर्ष झाले, त्याच्यात काहीच म्हणजे सुनावणीच झालेली नाहीये. झालेली नाही. तारखा यायच्या की ह्या तारखेला टेंटेटिव्ह डेट ऑफ लिस्टिंग, पण ते मॅटर मग डिलीट व्हायचं. एकदा उद्धव ठाकरेंच्या वतीने त्यांच्या वकिलांनी मेन्शन पण करायचा प्रयत्न केला की याचं लवकर तुम्ही बोर्डावर घ्यावं, तर त्याच्यात सरन्यायाधीश चिडले आणि ते म्हणले मग तुम्हीच आमच्या ठिकाणी येऊन बसा, आमच्यावर कामाचा खूप बोजा आहे वगैरे, आणि ते मग तसंच राहून गेलं. तर प्रामाणिक इच्छा काय होती सगळ्यांचीच, म्हणजे मेजॉरिटी लोकांची किंवा वकिलांची पण ओव्हरऑल जनतेची, म्हणजे दोन्ही बाजूची असेल की काही ना काही, जर सरन्यायाधीशांनी सत्ता संघर्षाचा निकाल मे 2023 मध्ये दिला आहे, पक्ष आणि चिन्हाचं पण प्रकरण त्यांच्या समोर आहे, दोन्ही आमदार अपात्रता प्रकरण पण त्यांच्या समोर आहेत, त्यांना बॅकग्राऊंड माहिती आहे, तर ते रिटायर व्हायच्या आधी काहीतरी निर्णय देतील. कारण ह्याच्यात कसं आहे, शेवटचे 6 आठवडे हे प्रकरण हे आमदार सांगितलं अपात्र. पाहिजे. अनेकदा कसं असतं की काहीच तुम्ही निर्णय न घेणं, काहीच निकाल न देणं हा पण एक निकाल असतो. कारण त्याचं आपण बघितलं की म्हणजे त्याच्यामुळं फायदा काय झाला की या अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो शेवटपर्यंत अडचणीचा ठरला नाही कुणालाच, आणि सगळ्यांनी व्यवस्थितपणे आपली कारकीर्द जी आहे ती पूर्ण केली. त्यामुळं तुम्ही भूमिका न घेणं किंवा निकालाला वेळ लावणं ही सुद्धा अनेकदा एक भूमिकाच असते, एक निकालच असतो. म्हणजे ती दिरंगाई याचा जर कुणाला फायदा होत असेल तर अप्रत्यक्षपणे तो तुमचा म्हणजे दिलेला निकाल असतो. तशाच पद्धतीचा एक फायदा झाला या सगळ्या घडामोडीमध्ये. फायदा आता असा असेल की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अजून त्यांचे म्हणजे ते आहेत, त्यांचे पद शाबूत आहेत, आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणू शकतात की सुप्रीम कोर्टाने दिरंगाई केलेली आहे, प्रकरण पेंडिंग आहे. पण हे आता आपण खूप त्याच्यात असा विचार करतोय की निकाल न देणं म्हणजेच एक निकाल आहे वगैरे. माझ्या मते त्यांनी निकाल द्यायला पाहिजे होता, त्यांच्याकडे तसा वेळ होता. शेवटचे 6 आठवडे आमदार अपात्रतेचे प्रकरण हे रोज बोर्डावर त्यांच्या समोर लागत होते. आधीचे प्रकरण जास्त वेळ चालल्यामुळे ते पोहोचू शकले नाही प्रकरण. तर असं काहीतरी वाटलं होतं नंतर की उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडून पण ते मेन्शन पण करण्यात आलं नाही मॅटर, की त्याच्यात तुम्ही त्यांचं मन जाणून घ्यायला की माझ्याकडे आता वेळ नाहीये, किंवा मी आता हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठासमोर देत आहे.
तर आता कसं झालंय, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण याची पुढची त्याचं पण तारीख ऍक्च्युली 8 नोव्हेंबरला त्याची तारीख होती. म्हणजे ऍडव्हान्स लिस्टमध्ये ते आलं पण होतं, शेवटचा पुढची वर्किंग डे. तारीख काय? हा, तर त्याच्यात पुढची तारीख आता 18 नोव्हेंबर आहे. तर असं वाटत होतं शेवटच्या वर्किंग डेला तरी काहीतरी त्याच्यावर भाष्य होईल, पण ते फायनल लिस्ट मधून डिलीट झालं. आता 18 नोव्हेंबर आहे आणि हे प्रकरण आता पुढचे आत्ताचे जे करंट सरन्यायाधीश ज्यांनी आज शपथ घेतली आहे, त्यांचा कार्यकाळ 14 मे 2025 पर्यंत आहे. आता ते ठरवतील की आमदार अपात्रतेचे पण प्रकरण जे आता औचित्यहीन झालेले आहेत आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे त्यांच्या समोर चालेल किंवा ते कुठल्या दुसऱ्या खंडपीठाकडे ते देतील. आणि राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण तर जस्टिस सूर्यकांत त्यांच्या समोर आहेच. आहे आणि त्याच्यात नाही. तुम्ही बघितलं असेल हा, की लोकांच्या दृष्टीने जर आपण राष्ट्रवादीमध्ये विचार केला तर असं हो, दिसतंय की आता कदाचित अपात्रतेच्या प्रकरणामध्ये लोकांना रस उरलेला नाहीये, कारण तो विषय संपला. आता लोकांना इंटरेस्ट कशामध्ये आहे की शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष या दोघांच्या पक्ष आणि चिन्हाबद्दलचे निकाल अंतिम काय येत आहेत. तर मला एक सांगा की आता आपली नवीन डेडलाईन काय असणार आहे, कारण याच्या आधी आपण एक असं म्हणत होतो की किमान लोकसभेच्या आधी निकाल येईल, किमान विधानसभेच्या आधी निकाल येईल. नंतर आपण असं म्हटलं की चंद्रचूड यांच्या रिटायरमेंटच्या आधी निकाल येईल. आता पुढचे सरन्यायाधीश यांच्या निवृत्तीची तारीख नेमकी काय आहे ती एकदा महाराष्ट्राला सांगून टाका, म्हणजे लोक तोपर्यंत एक नवीन डेडलाईन सेट करतील. बघा पुढचे हे जे आत्ताचे सरन्यायाधीश आहेत ते 14 मे 2025ला रिटायर होत आहेत. 26 मे ते 9 जुलै सुप्रीम कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे जस्टिस भूषण गवई हे 15 मेलाच त्यांचा कार्यकाळ सुरू होईल 2025ला. तो नोव्हेंबर पर्यंत असेल, पण त्याच्यात 45-50 दिवस या सुट्ट्या आहेत. आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जर आपण बघितलं, हे प्रकरण फेब्रुवारी 2023चं आहे. त्याच्यात एकनाथ शिंदेना कुठंच काही सांगण्यात आलं नाही की तुम्ही मजकूर वापरा, डिस्क्लेमर वापरा, तुम्ही जाहिरात द्या. पण राष्ट्रवादीचं प्रकरण हे फेब्रुवारी 2024चं आहे. भलं ते दुसऱ्या खंडपीठासमोर आहे, जस्टिस सूर्यकांत यांचे. दर जज वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. राष्ट्रवादीच्या प्रकरणात अजितदादांना जवळजवळ 8-10 सुनावण्या पण झालेल्या आहेत त्याच्या आतापर्यंत. आणि पुढची तारीख बुधवारी आहे, येत्या बुधवारी 13 तारखेला. त्यात तुम्ही मजकूर लिहा. मग त्याच्यात शरद पवारांनी परत एक अर्ज केलाय की हे मजकूर वापरत नाहीयेत. परत अजितदादांना जाहिरात देण्यास सांगण्यात आलं. आता परत त्यांना अंडरटेकिंग द्यायचं आहे की आम्ही हा मजकूर वापरतो आहे 13 तारखेला. शिवसेनेच्या बाबतीत तर तसं काही झालं नाही. तर त्याच्यात एक मी फरक वकील म्हणून नोटीस केला. हे मी माझं पर्सनल मत आहे की राष्ट्रवादीचं प्रकरण जरी नंतर असलं, राष्ट्रवादीचं अजितदादा हे जून 2023 मध्ये गेले आणि त्यांचं पक्ष आणि चिन्हाचा पण निकाल आता ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लागलेला आहे. पण तुम्ही बघितलं असेल शरद पवार, सुप्रिया सुळे हे इलेक्शन कमिशन समोर असो, सुप्रीम कोर्टात कोर्टात असो, सातत्याने सुप्रिया यायचे. सुळे आणि किंवा अध्यक्षांसमोर पण शरद पवार हे स्वतः जातीयतेने लक्ष घालत होते. तसं शिवसेनेच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत तसं दिसलं नाही. जरी त्यांचे लोक येत होते, अनिल देसाई, अनिल परब वगैरे, हे सुनावण्यांना हजर राहत होते, पण तेवढा ठीक आहे, जो ऍक्टिव्हनेस जो दाखवला तो आहे त्यांचा कमी शरद पडला. पवारांनी, पण तो आता थोडा कम्युनिकेशन जेव्हा गॅप थोडा मला वाटतो. नवीन आता आमदार निवडून येत आहेत, एकीकडे आपण जेव्हा बोलतोय तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकीची सगळी धामधूम सुरू आहे. 23 तारखेला निकाल येईल. मग निकालानंतर सुद्धा दोन गटांना काही वेगवेगळ्या जागा असतील, त्यांची वेगवेगळी भूमिका असेल, कदाचित कोण या बाजूला असेल, कोणी सत्तेत, कोणी विरोधक. मला सांगा की जेव्हा पक्षाचा निर्णय येईल अंतिमतः, आता तो कधी येतोय आपल्याला माहिती नाही, काही महिन्यांनी येईल, काही वर्षांनी येईल, पण एक आपण अपेक्षा करूयात की किमान पुढच्या टर्म पर्यंत तरी तो निर्णय येईल. तर नाही, तो तो जेव्हा नक्कीच येईल. म्हणजे 5 वर्ष तर लागणार नाही. नाही, तुम्ही विश्वास आहे तुमचा म्हणजे की पुढच्या 5 वर्षामध्ये तरी येईल. पण मला एक सांगा की जेव्हा तो निकाल येईल तेव्हा त्याचा परिणाम या सगळ्या निकालावरती कसा असेल विधानसभेच्या. कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कायदा काही रेट्रोस्पेक्टिव्हली लागू होत नाही, मागे जाऊन काही गोष्टी बदलणार नाहीयेत. पण मग जेव्हा निकाल येईल तेव्हा हे जे दोन वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आलेले आमदार आहेत, धनुष्यबाण असेल, मशाल असेल, तिकडे तुतारी आणि घड्याळ, यांचं काय होईल? बघा निकाल जेव्हा येईल, आता सुप्रीम कोर्ट कशावर डिसाईड करेल पक्ष आणि चिन्ह, त्या वेळेसची परिस्थिती. म्हणजे शिवसेनेची फेब्रुवारी 2023ची परिस्थिती
आणि राष्ट्रवादीची फेब्रुवारी 2024ची त्यावेळेसची परिस्थिती. त्याच्यात इलेक्शन कमिशननी असा निर्णय दिला आहे दोन्ही पक्षांच्या बाबतीत, शिवसेनेच्या बाबतीत, की तुमची घटना आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना आम्ही पक्ष आणि चिन्ह देत आहोत. राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही इंटरनल इलेक्शन नीट घेतले नाही, त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना आम्ही पक्ष आणि चिन्ह देत आहोत. पण आता जर विधानसभेनंतर शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जास्त आमदार आहेत, तर ते नक्की इलेक्शन कमिशन समोर एक अर्ज करू शकतील की तुम्ही लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर हे मागच्या वेळेस ठरवलं होतं, आता आमचे आमदार हे जास्त आहेत, तुम्ही ह्याच्यावर निर्णय घ्या. आता इलेक्शन कमिशन त्याच्यावर किती वेळात निर्णय घेतं वगैरे माहित नाही, पण सुप्रीम कोर्टासमोर पण जेव्हा आर्ग्युमेंट्स होतील, आता ह्याचे आर्ग्युमेंट्स तर नंतरच होणार आहेत विधानसभेचा निकाल लागल्यानंतर, त्यावेळेस या दोन्ही पक्षाचे वकील पण सुप्रीम कोर्टाला सांगू शकतील की जर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरच त्यांनी त्यावेळेस निर्णय घेतला होता इलेक्शन कमिशननी, तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघा. पण त्याच्यासाठी शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार पण तेवढे जास्त यायला लागतील, यायला पाहिजे. त्याच्यातनं मला एक एक शक्यता, एक प्रश्न सुचतोय. एक वारंवार असं बोललं गेलेलं आहे की कदाचित शिंदेच्या पुढे भविष्यामध्ये विलिनीकरणाचा ऑप्शन जो आहे तो असू शकतो. माहिती नाही आपल्याला की हे खरोखर होणार आहे की नाही, पण जेव्हा केव्हा निर्णय येईल तेव्हा एक गोष्ट तर दिसते की जर समजा पक्षाबद्दलचा काही निर्णय आला तर त्याचा संबंध जो आहे तो त्या आमदार अपात्रतेच्या निकालाशी सुद्धा असणार. कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलंय असं दिसत असेल तर साहजिक आहे की तुमच्याकडे पक्ष पण राहणार नाही. मग या भविष्यातल्या शक्यतांमध्ये विलिनीकरण हा पर्याय तुम्हाला किती त्याच्यामध्ये जवळ जाणारा दिसतोय, किंवा त्या दृष्टीनं काय शक्यता दिसत आहे? प्रशांतजी बघा, हे जे तुम्ही पॉसिबिलिटी म्हणला त्याच्यासाठी काहीतरी निर्णय आमदार अपात्रतेत येणं अपेक्षित होतं. आता जर आमदार अपात्रतेची सुनावणीच पुढची सुनावणी 10 डिसेंबरला आहे, त्याच्यात काही तसं हे उरत नाही. आणि त्याच्यात ह्या दोन्ही पक्षांवर असेल की पुढे ही सुनावणी चालू ठेवायची का नाही, कारण वकिलांवर शेवटी खर्च करणं आणि तुमचे सगळे रिसोर्सेस त्याच्यात टाकणं, त्याचा जर काही अर्थच होणार नसता. तर आता पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत आपल्याला बघावं लागेल. पण कसं आहे, इलेक्शन कमिशन हे पक्ष आणि चिन्हापुरतच ठरवतं आणि अध्यक्ष वेगळ्या ह्यांनी ठरवतात. त्यामुळे अध्यक्षांनी ऍक्च्युली इलेक्शन कमिशनचा तसं बघितलं तर राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो इलेक्शन कमिशनला धरूनच दिला आहे. तसं त्यांना काही हे नव्हतं की तसाच द्यायचा, पण त्यांनी काही कारणास्तव तो तसा निर्णय दिलेला आहे. आता पुढे या पक्षांचं काय होतं आणि पॉलिटिकली पण तुम्ही काय आता जे घडतं. म्हणताय ना, हा बरोबर, मला त्याच्यातनंच एक प्रश्न सुचतोय की यांना हा विषय चालू ठेवायचा आहे की नाही याच्यावरती सुद्धा बरंच काही अवलंबून असणार आहे. हो, आपण एक अशी शक्यता गृहीत धरू की समजा उद्या यांच्यातले दोन गट जर समजा एकत्रित आले आणि त्यांचं भांडणच जर मिटलं तर याचा अर्थ हे सगळे मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टातून बाद होतील मग? नाही बघा, प्रकरण आता जसं आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची पण पुढची तारीख, टेंटेटिव्ह तारीख 10 डिसेंबर आहे. जरी ते औचित्यहीन झालेलं असेल 26 तारखेनंतर, तरी ते प्रकरण तर त्याच्यात राहणार. मराठा रिझर्वेशनची पण जी आपला जुना कायदा होता हो. 2018चा, त्याची क्युरेटिव्ह पिटिशन पण चंद्रचूडांसमोरच होती, त्याच्यावर पण काही निर्णय आलेला नाही. त्यामुळं प्रकरण तर राहतील. आता पॉलिटिकली नंतर काय घडतं आणि कोण जाऊन कोर्टात काय सांगतं ते त्या वेळेसच आपल्याला समजेल. आणि प्रशांतजी एक लक्षात घ्या की जे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न होता लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, ते पण प्रकरण 21 सालापासून प्रलंबित आहे. 22 तारीखच सालामध्ये मिळत हे नाहीये त्याची. प्रकरण, हो, 22 सालामध्ये हे प्रकरण जस्टिस खानविलकर रिटायर झाले, जस्टिस रमन्नांनी हे प्रकरण जस्टिस चंद्रचूडांसमोर दिलं. तेव्हापासून जैसे थे स्थिती आहे. आता दरम्यानच्या ओबीसी, काळामध्ये एकदा सुप्रीम कोर्टानं ताशेरे पण ओढलेले होते की तुम्ही पावसाळ्यात निवडणुका का घेत नाही, तुम्हाला शक्य हो, आहे तर पावसाळ्यात पण घ्या. आणि त्याच्यानंतर झालेला हा बदल होता की नंतर मग एकदाही तारीख जी आहे ती मिळाली नाही. आपण परत आपल्या नाही या त्यामुळं खटल्या. हे हम्म. हे ओबीसी आरक्षणाचं पण जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये आहे ते प्रकरण तसं सॉर्ट आउट झालेलं आहे, कारण ट्रिपल टेस्ट ही महाराष्ट्र पास झालेली आहे. तर आता ओबीसी बरोबर. आरक्षण हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेमध्ये लागू होईल. पण बरोबर. त्याच्यात जैसे ते स्थिती आणि ते पण प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूडांसमोरच आहे. काही कारणास्तव ती जैसे ते स्थिती उठू शकते, सरकारच्या हातात ते आहे, पण काही कारणास्तव ते इलेक्शन घेत नाहीये. पण त्याच्यात पण बघा काही ठिकाणी 1.5-2 वर्ष बॉडीच नाहीये, म्हणजे आता नाहीये. बरोबर. अस्तित्वातच नाहीये. तर त्याच्यात बरोबर. पण हा निर्णय घेणं अपेक्षित होतं सरन्यायाधीश नाही, मगाशी चंद्रचूडांना. मी जे त्यांनी म्हणालो ना की शेवटच्या कधी 1 कधी महिन्यात हे निर्णय प्रकरण न जस्टिस देणं हा सूर्यकांतांसमोर दिलं.
कधी कधी तुम्ही निर्णय न देणं, वेळच न देणं, ही पण एक भूमिका असते. त्याचं हे एक अत्यंत मोठं उदाहरण म्हणावं लागेल. आता प्रशांतजी, हे आपण नंतर म्हणायला खूप सोपं जातं की निर्णय न देणं, पण निर्णय घेणं हे अपेक्षित होतं. आता ते न दिल्यावर आपण म्हणू शकतो की न नाही, येणं हे ते पण एक दिसतंय ना, निर्णय कारण असतं. या सगळ्या सुनावणीला वेळच दिलेला नाहीये, म्हणून तर निवडणुका झालेल्या नाहीयेत ना. त्यामुळं ती जी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही अनेकदा म्हणता की आम्ही काही भूमिका घेत नाही, पण जेव्हा तुम्ही भूमिका घेत नाही तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा एक भूमिका दडलेली असते, ज्याचा वेळेवरती परिणाम होत असतो आणि त्याच्यातनं निर्णय जे आहे ते बदलत असतात. आपण पुन्हा सत्ता संघर्षाच्या खटल्याकडे येऊयात. 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं धनंजय चंद्रचूड यांची कारकीर्द राहिली, म्हणजे आता तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये बघताय की बऱ्याच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी खूप बदलल्या. म्हणजे हो. त्यांनी ते रोस्टरची पद्धत पण खूप ट्रान्सपरंट केली असं आम्ही ऐकतो. जेंडर इक्वेलिटी बद्दल ते खूप आग्रही होते. काही म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या इन्स्टॉल केलं. प्रांगणामध्ये लावला. निवडणूक रोख्यांचा पण निर्णय दिला. बरंच केलं. बरेचसे नाही, इम्पॉर्टंट डिसिजन. धनंजय चंद्रचूड यांची कारकीर्द या 2 वर्षामध्ये तुम्ही स्वतः एक वकील म्हणून तुम्हाला कशी वाटली, आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीयेत म्हणून त्यांच्यावरती एक गट नाराज आहे. आता जाता जाता त्यांनी हे पण सांगितलं की ज्यावेळी आम्ही काही बाजूने निर्णय देतो तेव्हा तुम्ही खुश होता, जेव्हा विरोधात देता तेव्हा टीका करता. कसं बघता तुम्ही त्यांच्या कारकीर्द? बघा, महाराष्ट्राच्या दृष्टीने बघितलं तर थोडी डिसअपॉइंटिंग ही कारकीर्द आहे. कारण अपेक्षा होती की काही ना काहीतरी निर्णय ते देतील, आणि ज्यावेळेस त्यांनी नार्वेकरांना पण सांगितलं तुम्ही लवकर निर्णय द्या वगैरे, पक्ष आणि चिन्ह शिवसेनेचं पण प्रकरण त्यांच्यासमोर जवळजवळ आता 1.25 वर्ष झाले पेंडिंग आहे. त्याच्यात त्यांनी काही निर्णय दिला नाही. अपेक्षा होती की काही ना काहीतरी निर्णय कोणाच्याही बाजूनी द्या, पण निर्णय द्या. ते झालं नाही. पण ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्हली त्यांची कारकीर्द ही चांगली गेलेली आहे. पेपरलेस कोर्ट, म्हणजे आता जवळजवळ सगळ्या वकिलांकडे आणि कोर्टाकडे लॅपटॉप किंवा आयपॅड आहे. फायलींचा बोजा एकदम कमी झालेला आहे, आणि सुप्रीम कोर्टाचे जे पहिले 5 कोर्ट आहेत त्याच्यात तर फाईल नाहीच आहेत. तर आता ते एक त्यांनी, आणि व्हीसी हायब्रिड हिअरिंग, तुम्ही एक लक्षात घ्या, वकील आता कुठेही बसून अजून पण व्हीसीवर, व्हॉइस कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर तुम्ही अपिअर होऊ शकता वकील म्हणून. पक्षकार किंवा पब्लिक पण त्या लिंकवर जाऊन कोर्टात नक्की काय चालू आहे ते बघू शकता. कॉन्स्टिट्युशनल मॅटर्सचे हिअरिंग युट्यूबवर लाईव्ह दाखवणे. बऱ्याच चेंजेस करणं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस, इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस. एक मित्ती कॅफे म्हणून त्यांनी कॅफे सुरू केली आहे. जे स्पेशली एबल्ड मुलं मुली आहेत ते ती कॅफे चालवतात. ती सुप्रीम कोर्टाच्या प्रिमायसेस मध्ये आहे. या बँक सगळ्या ऑफ सोबत, महाराष्ट्राचा एक म्हणजे नवीन जर ब्रांच सुरू केला. म्हणजे उद्या चंद्रचूड यांच्या कारकिर्दीला लक्षात ठेवायचं राहिलं, म्हणजे महाराष्ट्र कसा लक्षात ठेवेल, तर साहजिक आहे की या सत्ता संघर्षाच्या खटल्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी निकाल दिला नाही, यामुळेच ते ओळखले जातील. कितीही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुधारणा त्यांनी केल्या असतील, ज्या आवश्यक पण असतील, नो डाऊट की ते त्याचं काही महत्व नाही असं आपण नाही म्हणू शकत, पण महाराष्ट्रासाठी, आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी जेव्हा एक निर्णय आवश्यक होता, त्यावेळी तो निर्णय मात्र त्यांच्या कारकिर्दीत येऊ शकलेला नाहीये. आणि साहजिक आहे की ते स्वतः महाराष्ट्राचे हो. आहेत, मराठी आहेत, त्यामुळे मराठी लोकांच्या अपेक्षा खूप होत्या. कारण आणि शिवसेनेचे काही प्रशांतजी, जो मेन सत्ता संघर्षाची जी मेन सुनावणी होती ती पण त्यांच्या पुढेच होती, त्यामुळे त्यांना हे प्रकरण माहीत होते. आता हे नवीन बेंचकडे जाणार, त्यांना परत ते प्रकरण तुम्हाला समजवावे लागतील, ते वेळ जातो ना सगळा, त्यामुळे. बरोबर. आणि ते जेव्हा या पदावरती आले तेव्हा अनेक लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या होत्या, की म्हणजे लोकांना असं वाटलं की आता किमान त्यांच्या कारकिर्दीमध्ये तरी हा निकाल येईल. पण निवृत्तीच्या, म्हणजे ती वेळ जशी जशी जवळ यायला लागली तसे एक वेगळेच न्यायमूर्ती आपल्याला बघायला मिळाले. मग त्यांच्या गणपतीच्या आरतीची पण खूप चर्चा झाली. इथं पुण्यात येऊन त्यांनी जी विधानं केली त्याची पण खूप चर्चा झाली. जसा मगाशी तुम्ही उल्लेख केला की सुनावणीच्या दरम्यान ते जेव्हा ठाकरे गटाकडनं अर्जंट हिअरिंगचा उल्लेख होत होता तेव्हा ते चिडले पण होते त्या वकिलांवरती. तर काय माहिती, म्हणजे निवृत्तीनंतरचे न्यायमूर्ती सगळे वेगळे असतात बहुधा, गेल्या काही वर्षातला आपण पॅटर्न बघितला तर. बघा प्रशांतजी, बऱ्याच वेळेस निवृत्तीनंतर लोक त्यावेळेस ते जेव्हा सर्व्हिंग असतात तेव्हा ते बोलू शकत नाही, कारण ते सर्व्हिंग जज आहे. निवृत्तीनंतर बरेच लोक इंटरव्ह्यू देतात, जजेस, फॉर्मर चीफ जस्टिसेस, पुस्तकं लिहितात. तर आता नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे, आणि त्यांनी हे वारंवार स्पष्ट केलं आहे की कुठल्याही निर्णयाबद्दल मला आतापर्यंत कोणीही सांगितलेलं नाहीये काय करावं, हे असं त्यांनी बऱ्याच वेळेस स्पष्ट केलेलं आहे. तर आता त्यांनी पुस्तकात ते काय लिहितील, त्यांनी जर त्यांची ऑटोबायोग्राफी लिहिली
किंवा मग ते इंटरव्ह्यूज मध्ये काही बोलतील, तर कधी ना कधी स्पष्टता येणं अपेक्षित आहे आणि ते नक्कीच देतील. कारण ते तसे बोलायला ते हजरजबाबी आहेत आणि ते जे मनात आहेत ते बोलतात. कोर्टात पण ते बोलायचे. आता तर ते सगळ्यांशी बोलू शकतात आपल्याशी की नक्की काय आहे. आता ते कधी कळतंय आपल्याला हे आपल्याला बघावं लागेल, पण एक नक्की आहे आणि की एक त्यांची मी लोकांना सांगू इच्छितो की हम्म, लोकांचं काही म्हणणं हे चुकीचा प्रचार काही लोक करतायत. मी त्यांचं मत आहे त्या लोकांचं की रिटायरमेंट नंतर ह्यांना काहीतरी मिळणार आहे वगैरे, असं कधीच आपण म्हणू शकत नाही आणि म्हणूही नाही. आणि हम्म. चंद्रचूड यांचं म्हणणं होतं, त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की त्यांच्या मते पर्सनली रिटायर झाल्यावर 2 वर्ष तरी कुलिंग ऑफ पिरियड पाहिजे. 2 वर्षानंतर तर ते कोणाला स्वतःच काय, म्हणालेले आहेत. हो, असं ते एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणले होते की रिटायरमेंट नंतर त्यांच्या मते 2 वर्ष तरी कोणी काही पोस्ट घेऊ नये जजेसनी वगैरे. आता आणि बघूयात मग या नंतर 2 वर्षामध्ये ते कुठलीच पोस्ट घेत नाहीये असं आपण म्हणजे स्वतः ते उदाहरण सेट करू शकतात. पण एक नक्की आहे की आता पुन्हा एकदा आपल्याला नवीन तारखा, नव्या प्रतीक्षा आणि नवीन सगळी समीकरणं जी आहेत ती जोडून या खटल्याचा म्हणजे पुढे काय निकाल लागतोय हे बघावं लागणार आहे. सिद्धार्थजी, आणि जाता जाता एक प्रशांतजी शेवट. 23 तारीख ही खूप महत्वाची आहे. 23 तारखेला महाराष्ट्र काय निकाल देतं बरोबर. त्याच्यावर पण पुढचं, जरी त्याचा तसा कोर्टाला फरक पडत नाही, पण त्या निकालावर पुढचं सगळ्या पुढचं घडामोडी बरंच अवलंबून अवलंबून असेल असतात. आणि साहजिक आहे की म्हणजे जरी निवडणूक आयोगामध्ये सांगितलं गेलेलं असेल की ही खरी शिवसेना, राष्ट्रवादी ही खरी, तरी जे काय आहे शेवटी जनता ही सार्वभौम आहे आणि जनतेच्या हो. कोर्टातून जो काही निकाल येईल तो देखील महत्वाचा असणार आहे. सिद्धार्थजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या या खटल्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाहीये. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे निवृत्त झाले. 3 न्यायमूर्ती निवृत्त झाले, पण खटल्याचा निकाल काही येऊ शकलेला नाही. आता पुढं काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सुद्धा हा विषय महत्वाचा आहे, कारण याचा परिणाम आपल्या पुढच्या राजकारणावरती खूप मोठा होणार आहे. म्हणून ही चर्चा घडवून आणली. तुम्हाला ती कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.